जीवन ही निसर्गाची अमूल्य देणगी आहे. त्यात मनुष्य प्राणी म्हणून जन्माला येणं हे सगळ्यात मोठं भाग्य. निसर्गतः माणसाला इतकं सुंदर शरीर लाभलं आहे की त्यात क्वचितच उणिवा सापडतील. काळानुरूप माणसाची जीवनशैली ही आमूलाग्र बदलली आहे. उत्तम जीवन जगण्याच्या अट्टाहासापायी माणसाने कळत नकळत आजारांना आपल्या शरीरात शिरण्याची मुभा दिली आहे. प्रगतीसाठी बदल जरी गरजेचा असला तरी त्या बदल्यात सोन्यासारख्या तब्येतीची हेळसांड करणं घातक ठरू शकतं. अनियमित जेवणाच्या वेळा, कामाचा ताण, रात्री उशिरापर्यंतची जागरणं, स्पर्धात्मक जीवन, आर्थिक ताण या सर्व गोष्टी तनामनावर विपरीत परिणाम करत असतात. त्यामुळे हायपरटेन्शन, हृदयविकार, पचनसंस्थेतील बिघाड आणि कर्करोग असे आजार उद्भवू शकतात. कर्करोग अर्थात कॅन्सर या आजाराबद्दल लोकांमध्ये प्रचंड दहशत आहे. पण औषध विज्ञानातील प्रगतीमुळे कर्करोगावर काम करणारे तज्ज्ञ व संशोधक यांच्या अथक परिश्रमामुळे कर्करोगाची आज पूर्वी एवढी भीती वाटत नाही. वेळीच निदान, तज्ज्ञांकडून योग्य उपचार, कुटुंब आणि मित्रपरिवाराकडून मोलाची साथ मिळाली तर कर्करोगावर आपण नक्कीच मात करू शकतो. कर्करोग होण्यामागे अनेक कारणे आहेत. तो कोणालाही केव्हाही होऊ शकतो. स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत, लहान थोर असा कोणताही भेदभाव तो करत नाही. असे असले तरी कर्करोगाशी यशस्वी मुकाबला करून चारचौघांसारखे आयुष्य जगणाऱ्यांची अनेक उदाहरणे आहेत. लहान मुले मुली, तरुण, व्यावसायिक, नोकरदार, विवाहित स्त्री पुरुष ते अगदी वयोवृद्धांनीही यावर मात केली आहे. प्रख्यात बोन कॅन्सर स्पेशालिस्ट डॉक्टर अरविंद बावडेकर यांनी या आजारावर मात करून स्वतःची कारकीर्द पुढे चालविली. विख्यात अभिनेत्री आणि निर्माती श्रीमती स्मिता तळवलकर यांनी देखील या दुर्धर आजाराचा यशस्वीपणे सामना केला. अशी अनेक उदाहरणे आहेत जी इतर कर्करोग रुग्णांसाठी मोलाची प्रेरणास्थाने बनली आहेत. कॉलेजमध्ये असताना त्यांना झाला होता अल्सर, पण तो नंतर थोडंसं कशाने बरा झाला त्यावेळेला. आता काय व्हायला लागलं त्यांना की जेवल्यावर दुखायचं, संत्रं खाल्ल्यावर ते फारच दुखायचं, आणखीन ते तात्पुरतं थोडंसं ते दूध प्यायचे, बरं वाटायचं मग. पण हे कंप्लेंट तरी त्यांचे मित्र आहेत डॉक्टर सी.व्ही. पटेल त्यांच्याजवळ केली. तर सी.व्ही. पटेल म्हणजे आपण एकदा गॅस्ट्रोस्कोपी तर करून घेऊया तुझी, काय असलं तर काय लगेच ट्रीटमेंट घेता येईल, नसलं तर काय प्रश्नच नाही म्हणाले. गॅस्ट्रोस्कोपी केल्यानंतर 5-10 मिनिटांनी ते आले बाहेर आणि मी म्हटलं काय सगळं बरोबर आहे ना. ते म्हणाले की ठीक आहे, पण त्या अल्सरला अँग्री लूक आहे. आता मला अँग्री लूक म्हणजे काय कळे ना की काय काय त्यांना मला सांगायचं ते कळे ना. पण त्यांचा चेहरा पडलेला बघून मला कळलं की काय साधं नाही आहे. आणि ह्यांनाही ती शंका होतीच. ते स्पेसिमेन जे काढलं ते डॉक्टर वत्सला डॉक्टर म्हणून एक हिस्टोपॅथॉलॉजिस्ट आहेत त्यांच्याकडे पाठवलं. त्या म्हणाल्या तुम्ही 2 तारखेला या, मी तुम्हाला रिपोर्ट देते. त्यांनी 2 तारखेला त्यांना फोन केला वत्सला डॉक्टरना की काय आहे रिपोर्ट, त्या पेशंटच्या रिपोर्टचं काय आहे. तर त्या म्हणाल्या की हा स्क्वॅमस सेल कार्सिनोमा म्हणजे स्टमकचा कॅन्सर आहे, पण अर्ली स्टेजमध्ये आहे आणि मला असं वाटतं की ऑपरेशन केलं तर परत रिकवर वगैरे होईल असं वाटत नाही. तर मग प्रफुल्ल देसाई म्हणले ठीक आहे, आपण बॉम्बे हॉस्पिटलला ॲडमिट करूया आपण आणि तिकडे करूया म्हणून. ऑपरेशन झाल्याबरोबर डॉक्टर व्यास वरती आले आणि त्यांनी मला सांगितलं वहिनी काही काळजी करू नका, इट इज ॲज गुड ॲज क्युअर्ड. अगदी छोट्या प्रमाणात तो सापडला आणि परत रिकवर होईल असं आम्हाला काय वाटत नाही, पण यू नेव्हर नो. तर त्यामुळे तुम्ही अगदी निर्धास्त राहा म्हणाले. सहज म्हणून जनरल चेकअपसाठी जे आजकाल हॉस्पिटल्समध्ये पॅकेजेस असतात जनरल चेकअपसाठी, त्याच्यासाठी गेले आणि चेस्ट एक्सरेमध्ये मोठा ट्यूमर दिसला छातीच्या आतमध्ये.
तेव्हा असं कळलं की थायमस ग्लँडचा हा ट्यूमर आहे. थायमस म्हणून अगदी एक छोटीशी तिळाएवढी ग्रंथी असते, आपल्या चेस्ट बोनच्या पाठीमागे असते ती. तर ती तिळाएवढी ग्रंथी वाढून तिचा ट्यूमर झालेला आणि वाढताना तो ट्यूमर डाव्या बाजूला वाढला, फुफ्फुस आणि हृदय यांच्या मधल्या पोकळीत वाढला. त्याच्यामुळे हृदयातून ज्या सगळ्या प्रमुख रक्तवाहिन्या निघतात त्यांच्या आजूबाजूला त्यांना असं पकडून हृदयाला चिकटून आणि फुफ्फुसामध्ये तो पसरला. तेव्हा आम्ही बँगलोरमध्ये होतो. तर बँगलोरमध्ये सगळ्यात बेस्ट कोण सर्जन आहे, कारण हिचा थोरॅसिक रिजनमध्ये होता आणि हा फार रेअर टाईपचा कॅन्सर होता. त्यामुळे ह्या कॅन्सरला ट्रीट केलेले असे डॉक्टर मिळणं फार कठीण होतं. त्यामुळे असा एक उत्तम सर्जन शोधणं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. आणि जनरली डॉक्टर लोक डिटेक्शन झाल्यानंतर खूप घाई करतात. म्हणजे डिटेक्ट झाल्यानंतर लगेच सांगितलं की आत्ताच्या आत्ता उद्याच्या उद्या तुम्हाला ऑपरेट करावं लागेल. परंतु एवढ्या लवकर काय आपण एवढं मोठं ऑपरेशन करू शकत नाही. आणि ती म्हणजे ओपन हार्ट सर्जरीसारखी होती. पूर्ण छाती उघडून हृदय आणि फुफ्फुसाच्या मध्ये हा ट्यूमर होता. तर डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही ह्याची तयारी केली. पण तरी मध्ये 15 दिवसाचा गॅप गेला आणि ह्या 15 दिवसात अल्टरनेट ओपिनियन घ्या, बँगलोरला करायचं की मुंबईला करायचं. मग घरचा सपोर्ट म्हणजे हिच्या आईवडिलांना बोलवून घेतलं आणि त्यावेळी आमचा मुलगा 3.5 वर्षाचाच होता. त्यामुळे हे सगळं एक म्हणजे करणं फार महत्त्वाचं होतं. आणि दुसरं म्हणजे पैशाची तजवीज करावी लागते, घरचंही सगळं बघावं लागतं आणि घरची बाईच आजारी पडल्यानंतर हे सगळंच कठीण व्हायला लागतं. मला जेव्हा पहिली केमो सुरू झाली तेव्हा सुरुवातीला माहिती नव्हतं की मला कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे. पण एक दिवशी जेव्हा बाबांनी शाळेमध्ये देण्यासाठी मेडिकल सर्टिफिकेट लिहून घेतलं होतं तेव्हा ते मी वाचलं चुकून आणि तेव्हा मला कळलं की मला ब्लड कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे. खरं तर 2 मिनटं एकदम सुन्न झालं होतं, सगळं काहीच कळत नव्हतं. पण मग हळूहळू मी भानावर आले आणि मग बाबांना खूप प्रश्न विचारले की हे काय आहे, कसं आहे आणि हे बरं होऊ शकतं का. एक साधारण जानेवारी-फेब्रुवारीमध्ये थोडंसं मला अस्वस्थ वाटायला लागलं, कारण थोडंसं पोटात जड जाणवायला लागलं. त्यामुळे मला थोडंसं आश्चर्य वाटलं की मला आजारपण हा प्रकार नाही आहे, लहानपणापासूनच तशी फिट आहे. त्यामुळे पोट बिघडल्यावरच मी घाबरले, कारण प्रोफेशनच असं की अनियमितपणा हाच नियमितपणा आहे. त्याच्यामुळे दुपारी 2-3 शिवाय जेवणं नाहीत, रात्री 2-3 शिवाय जेवणं नाहीत, तरी आमची पोटं सणसणीत. तर पोट बिघडल्यावर मला थोडंसं आश्चर्य वाटलं की हा प्रकार काय झाला. आणि राईट साईडला थोडंसं दुखायला लागलं. तरी मी 2-3 महिने तिकडे दुर्लक्ष केलं. पण एक दिवस मला अगदीच असह्य झालं म्हणून मी आमच्या फॅमिली डॉक्टरकडे गेले. तर त्यांनी माझं एकतर वजन कमी व्हायला लागलं होतं आणि बघूनच ते म्हणाले नाही अल्ट्रासाऊंड कंपल्सरी करायला पाहिजे, त्याच्याशिवाय मी बघणारच नाही तुला. आणि मग आलंच, ते डिटेक्ट झालंच अल्ट्रासाऊंडमध्ये. मला स्वतःला, प्रत्येकाला स्वतःच्या तब्येतीची आतून कुणकुण लागते. आपण दुर्लक्ष करतो. आपल्याला नक्की कळत असतं की आपल्याला नेमकं काय झालेलं आहे, कुठच्या पोर्शनला काय झालं आहे. मला ज्या वेळेला हे असं थोडंसं विचित्र जाणवायला लागलं त्याच वेळेला माझ्या लक्षात आलं होतं, डॉक्टरांचा एक तर चेहरा बघूनच लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. आणि आय वॉज एक्सपेक्टिंग की ते ओव्हरियन कॅन्सर त्यांनी सांगितला, तर ओव्हरीजच्या बाजूलाच कुठेतरी काहीतरी आहे. कारण मला तो जडपणा जो पोटाचा जाणवत होता तो ओटीपोटाकडेच जाणवत होता. कर्करोग हा शब्दच मुळी काळजाचा थरकाप उडवणारा आहे. शारीरिक आणि मानसिक स्थैर्यावर आघात करणारा हा आजार आहे. पण अशा वेळी खचून न जाता धीरगंभीरपणे परिस्थितीला सामोरं जाणं महत्वाचं आहे. सर्वप्रथम कर्करोगाची संपूर्ण माहिती करून घेणं हे त्यावर मात करण्याच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल. कॅन्सर बाय डेफिनेशन म्हणजे शरीरातल्या पेशींची होणारी अनियमित वाढ. साध्या आणि सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे शरीरामध्ये पेशी तयार होतात आणि त्याचं विघटन होत असतं आणि हे एक सायकल असतं आणि ते कंट्रोल करणारी एक रचना आपल्या शरीरामध्ये कार्यरत असते. काही वेळाचा इम्बॅलन्स झाला की पेशी तयार होणे आणि त्याची विघटन होणे ह्याच्यामध्ये इम्बॅलन्स झाला की त्या पेशी नुसत्या वाढत राहतात, त्याचं विघटन होत नाही. त्याला मी प्रोग्रॅम सेल डेथ म्हणतो. हे होत नाही आणि त्या पेशी जेव्हा अनियमित वाढायला लागतात तेव्हा शरीरामध्ये गाठ तयार होते. ही गाठ सूक्ष्म स्वरूपात असेल, काही वेळा मोठ्या स्वरूपात असेल, त्याला आपण कॅन्सर म्हणतो.
कर्करोग विविध प्रकारचे असतात. कर्करोगाच्या शरीरातील उगमस्थानांनुसार त्याचे विविध प्रकार पडतात. आपण तज्ज्ञांकडून कर्करोगाचे हे सगळे प्रकार, ते उद्भवण्यामागची कारणं तसंच त्यांची लक्षणं जाणून घेऊया. हेड अँड नेक कॅन्सरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर्स येतात. त्याच्यामध्ये सर्वात कॉमन जो कॅन्सर आहे तो म्हणजे तोंडाचा कॅन्सर, आणि त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तंबाखूचं सेवन, गुटखा सेवन. आणखी काही कारणांमध्ये तोंडाची अस्वच्छता किंवा तोंडामध्ये एखादा शार्प टूथ किंवा दात जर टोचत असेल गालाला किंवा जिभेला, तर ते एक कारण असू शकतं तोंडाच्या कॅन्सरचं. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन जे कॅन्सर्स आहेत, जे कान नाक घशाचे जे कॅन्सर्स आहेत, त्याच्यामध्ये थायरॉईडचा कॅन्सर जो मानेचा कॅन्सर असतो. याच्या व्यतिरिक्त लाळीच्या ग्रंथींचे काही कॅन्सर्स आहेत, उदाहरणार्थ पॅरोटिड आणि सबमॅन्डिबल ग्लँडचे कॅन्सर्स. मॅक्झिलरी कॅन्सर हा एक वेगळा तोंडाचा कॅन्सर आहे. पण सर्वात कॉमन जो आहे तो म्हणजे ओरल कॅन्सर, ज्याला आपण तोंडाचं कॅन्सर म्हणतो. हा जो कॅन्सर आहे त्याची काही पूर्वलक्षणं आहेत. तोंडामध्ये पांढरा चट्टा उठणे किंवा लाल चट्टा उठणे, ज्याला ल्युकोप्लॅकिया, एरिथ्रोप्लॅकिया असं म्हटलं जातं, हे कॅन्सरच्या आधीची स्थिती आहे. त्या स्थितीमध्ये रुग्णाने किंवा त्याच्या नातेवाईकाने हे ओळखणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि या स्थितीमध्ये जर व्यसन सेवन जर टाळलं किंवा थांबवलं, तर या स्थितीमध्ये सुद्धा आपल्याला कॅन्सर पासून आपण वाचू शकतो. ह्याच्या पुढची जी स्टेज आहे त्याला फ्रँक कॅन्सर असं म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये तोंडामध्ये बरी न होणारी जखम किंवा मानेमध्ये कुठल्याही प्रकारचे गाठ किंवा अवदान येणं, हे कॅन्सरची लक्षणं आहेत. आणि असं जर एखादं लक्षण जर आढळलं तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांकडे जाऊन त्याची बायोप्सी तपासणी करणं गरजेचं आहे. आणि बायोप्सी तपासणीनंतर आपल्याला खात्री पडते की ही गाठ कॅन्सरची आहे का साधी गाठ आहे. कॅन्सरची गाठ असेल किंवा तो अल्सर कॅन्सरचा असेल तर ताबडतोब त्याच्यावरती उपचार करून प्राथमिक स्थितीमध्ये जर उपचार झाला तर हा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. लंग कॅन्सर म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर. आता ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तंबाखूचं सेवन, सिगरेट्स, बिडी, ह्याच्यातनं जो धूर आपल्या श्वासातनं जातो तो डायरेक्टली छातीमध्ये फुफ्फुसामध्ये जातो आणि ह्याच्यामुळे कॅन्सरच्या पेशंटची वाढ होती. आता नुसतं जो माणूस स्वतः जो सिगरेट किंवा बिडी ओढत असतो त्याच्या व्यतिरिक्त जो त्याच्या समोर बसलेला असतो आणि जो त्याचा जो धूर समोरच्या माणसाच्या छातीत जात असतो त्याला पण तितकाच धोका असतो. आता ह्या सिगरेट किंवा बिडी ओढण्याच्या सवयींमुळं 90% ते 95% फुफ्फुसाचे कॅन्सर होतात. दुसरं कारण म्हणजे हवेचं प्रदूषण. आपण शहरांमध्ये बघतो की एवढ्या वाहनांची संख्या आहे, त्याच्यामधनं डिझेल पेट्रोलचे जे धूर निघत असतात, एवढे मोठमोठ्या इंडस्ट्री आहेत त्याचे धूर निघत असतात. हे सगळं जे हवेचं प्रदूषण आहे हे आपण सारखं आपल्या श्वासामध्ये आपल्या फुफ्फुसांमध्ये जात असतं आणि वर्षानुवर्ष गेल्यामुळं तिथल्या भागांमध्ये फुफ्फुसाचा कॅन्सर होतो. फुफ्फुसाचा कॅन्सरची लक्षणं म्हणजे न बरा होणारा खोकला, खोकल्यातनं रक्त पडणे, छातीत दुखणे, अंगातलं रक्त कमी होणे, ज्याला ॲनिमिया होणे म्हणतो, ही सगळी फुफ्फुसाच्या कॅन्सरची लक्षणं आहेत. आता दुर्दैव असं आहे की ही सगळी लक्षणं TB किंवा ट्युबरक्लोसिसची पण आहेत. त्यामुळे बराच वेळा काय होतं की आपल्या देशामध्ये TB एवढा प्रमाणात जास्त आहे की प्रत्येक छाती एक्सरेमध्ये दिसणारी शॅडो, ज्याला म्हणजे गाठ जी म्हणतात, ती पहिले ही TBची धरली जाते. कारण TBचं प्रमाणच एवढं आहे आणि त्याच्यामध्ये बराच वेळा काय होतं की कॅन्सरचं दुर्लक्ष केलं जातं आणि त्यामुळं कॅन्सरचं निदान कधी कधी उशिरा होऊ शकते. आता फुफ्फुसाचा कॅन्सर निदान करायचं असेल तर एकतर एक्सरे काढू शकतो, CT स्कॅन करावा लागतो आणि श्वासनलिकेत एक छोटी दुर्बीण टाकून, ज्याला ब्रॉन्कोस्कोपी म्हणतात, त्यांनी आपण पूर्ण श्वासनलिका तपासून तो कॅन्सर आहे का नाही हे बघू शकतो. हे 3-4 तपासामध्ये आपल्याला पूर्ण निदान लागू शकते की खरंच कॅन्सर आहे का नाही, तो कुठल्या पायरीवरचा आहे आणि त्याची इलाज काय आहे. ब्लड कॅन्सर म्हणजे असा रोग आहे जो जिकडे आपलं ब्लड बनतं त्या जागेला बोन मॅरो असं म्हणतात. म्हणजे आपले जे बोन्स असतात त्या बोन्सच्या आतमध्ये एक पोकळी असते आणि त्या पोकळीमध्ये आपलं ब्लड ॲक्च्युली मॅन्युफॅक्चर होतं, म्हणजे ज्याला आपण ब्लडची फॅक्टरी आहे तिकडे असं म्हणतो. आणि तिकडनं ब्लड मॅन्युफॅक्चर होऊन ते बाहेर येतं आणि मग ते आपल्या ब्लड वेसल्समध्ये फ्लो होतं. आणि त्या ब्लडच्या पेशींचं एक पर्टिक्युलर फंक्शन असतं, एक कार्य असतं. जसं की आपल्या पांढऱ्या पेशी असतात ते आपला बचाव करतं बाकीच्या इन्फेक्शन्सकडनं. जसं आपल्या लाल पेशी असतात ते आपल्याला ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी, जे ऑक्सिजन कॅरी करतो. किंवा ज्या पिवळ्या पेशी असतात ते कुठूनही रक्तस्राव वगैरे झाला तर ते त्याच्या रोकायला काम करतं. असं 3 मेजर पेशी असतात.
जेव्हा ब्लड कॅन्सर होतो तेव्हा जिकडे रक्त बनतं तर जे त्याचं ओरिजिनल सेल असतं ज्याच्यामधनं रक्त आपलं तयार होतं, म्हणजे पहिला एक बेसिक सेल असतो, मग तो सेल हळूहळू मॅच्युअर होतो आणि तो मॅच्युअर झाल्यानंतर मग जो नॉर्मल सेल बनून तो बाहेर येतो. तर जे इमॅच्युअर सेल्स असतात ते ॲट वन पॉईंट ऑफ टाईम ते रिप्रोड्यूस करणं थांबतात, ते फक्त मोठे होतात. म्हणजे जसं एक लहान मुलगा असतो, तो लहान मुलगा मोठा होतो आणि मग मोठा झाल्यानंतर तो फंक्शन करायला लागतो. ही बिकम्स ॲडल्ट अँड ॲडल्ट इज फंक्शनल. तर एखादा सेलचं तो जेव्हा लहान असतानाच जेव्हा इमॅच्युअर असतानाच त्याचं जी ग्रोथ आहे ती थांबून जाते, तर तो मोठा होऊ शकत नाही. पण ॲट द सेम टाईम त्याचं जर रिप्रोड्युसिंग कॅपॅसिटी आहे ती थांबत नाही. तर ते लहान सेल म्हणजे ते जे इमॅच्युअर सेल्स असतात ते एकाचे दोन, जसं मी तुम्हाला सांगितलं, ते वाढत जातात आणि मग ते बोन मॅरोमध्ये पूर्ण भरून जातात. तर बोन मॅरोमध्ये मग जे नॉर्मल लाल पेशी, जसं ब्लड कॅन्सर हा पांढऱ्या पेशीचा जो ओरिजिनचा सेल असतो त्याच्यामधनं तयार होतो. पण मग लाल पेशींना आणि पिवळ्या पेशींना जागाच उरत नाही, कारण तो पूर्णपणे भरून जातो आणि नॉर्मल पांढऱ्या पेशी उरत नाही. आणि जसं हा खूप अमाऊंटमध्ये वाढायला लागला की मग तो पेरिफेरल ब्लडमध्ये स्पिल होतो, म्हणजे आपल्या मग शिरेमध्ये येतो. आणि मग आपल्या शिरेमधनं आल्यानंतर जेव्हा आपण आपलं ब्लड टेस्ट करतो, ज्याला आपण कंप्लीट ब्लड काउंट म्हणतो, तर त्याच्यामध्ये तो रिफ्लेक्ट होतो की याच्या कंप्लीट ब्लड काउंटमध्ये नॉर्मल पांढरी पेशी आहेच नाही, हे तर सगळे ब्लास्ट दिसतात आहे किंवा त्यांचं हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे, कारण लाल पेशींना जागा नाही आहे, लाल पेशी कमी झालेल्या आहेत. तर या कॅन्सरला आपण ब्लड कॅन्सर म्हणतो, जेव्हा नॉर्मल पेशी नसून सगळ्या ॲबनॉर्मल पांढऱ्या पेशी असतात. भारतामध्ये स्त्रियांच्यामध्ये जे कॅन्सर आहेत त्यातले दोन प्रामुख्याने आढळणारे जे कॅन्सर आहेत ते सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आणि स्तनाचा कॅन्सर. स्त्रियांच्या गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर हा भारतामध्ये नंबर 1चा कॅन्सर आहे आणि याचं जे मुख्य कारण आहे ह्याच्यामध्ये आता असं लोकांना आढळून आलेलं आहे की ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाच्या व्हायरसमुळं हा कॅन्सर होतो. हे होण्याची जी इतर कारणं आहेत त्याच्यामध्ये ह्या व्हायरसबरोबरच मल्टीपॅरिटी म्हणजे ज्यांना खूप मुलं झालेली आहेत अशा स्त्रिया यांचंही मोठं प्रमाण आहे. त्याचबरोबर अतिशय पुअर असं जे आपल्याकडचं जे हायजीन आहे किंवा आरोग्य स्त्रियांच्या विशेषतः मासिक पाळीमधलं जे आरोग्य आहे ते अतिशय वाईट असतं आणि यामुळं त्यांना विशिष्ट प्रकारची इन्फेक्शन्स वरचेवर होतात आणि त्यामुळे सर्व्हायकल कॅन्सर होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर असते. अनेक लोकांची ज्या स्त्रियांचा शारीरिक संबंध होतो त्या स्त्रियांमध्येही हा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त आहे. आपल्या देशामध्ये सुदैवाने स्त्रियांमध्ये धूम्रपानाचं प्रमाण हे कमी आहे, पण मिश्री लावणे किंवा तंबाखू खाणे हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे आणि या तंबाखूमुळेही सर्व्हायकल कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. याचे जे मुख्य सिम्पटम्स आहेत म्हणजे याचे जे दृश्य स्वरूपामध्ये आपल्याला परिणाम दिसतात त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे स्त्रियांच्या अंगावर पांढरा स्त्राव जातो. याबरोबरच त्यांच्या अंगावर मधून रक्तस्रावही जातो आणि हा जो रक्तस्राव आहे हा त्यांच्या मासिक पाळी व्यतिरिक्त असतो. विशेषतः संभोगानंतर जर रक्तस्राव होत असेल, 2 मासिक पाळ्यांच्या मध्ये रक्तस्राव होत असेल किंवा सतत पांढरा जाणं त्याच्याबरोबर रक्तस्राव होत असेल तर ही जी लक्षणं आहेत ही प्रामुख्याने गर्भाशयाच्या मुखाची कॅन्सरची लक्षणं आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. स्त्रियांमध्ये जो दुसरा कॅन्सर प्रामुख्याने आढळतो तो स्तनाचा कॅन्सर. हा स्तनाचा कॅन्सर जो आहे हा ओळखणं तसं अतिशय सोपं आहे. प्रत्येक स्त्रीने जर आपल्या स्तनाची तपासणी आपल्या स्वतःच्या हाताने केली आणि ते स्तन जर दाबून बघितले तर त्यांना त्यांच्या हाताला गाठ लागेल. सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट याच्यामध्ये आहे की ही जी गाठ आहे याच्यामध्ये कुठलंही वेदना होत नाही, कधीही दुखत नाही आणि त्यामुळं बऱ्याचशा स्त्रिया या गाठीकडे दुर्लक्ष करतात. स्तनामध्ये कॅन्सर होण्याची जी प्रमुख कारणं आहेत त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे स्तनपान दिलं जात नाही. म्हणून जास्तीत जास्त स्त्रियांनी जास्तीत जास्त काळ आपल्या मुलाला किंवा मुलीला स्तनपान देणं हे अतिशय जरुरीचं आहे. ज्या स्त्रियांना मुलं होतच नाहीत त्या स्त्रियांमध्येही स्तनाचा कॅन्सर होण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर आढळतं. ज्या स्त्रियांमध्ये मासिक पाळी 13 वर्षाच्या आत सुरू होते किंवा ज्यांची मासिक पाळी 55 वर्षानंतर बंद होते म्हणजे ज्यांच्या मासिक पाळीचा काळ हा खूप मोठा आहे अशा स्त्रियांमध्ये सुद्धा स्तनाचा कॅन्सर होण्याची शक्यता खूप आहे. ह्याशिवाय स्तनाचा कॅन्सर होण्याचं जे एक प्रमुख कारण आहे ते म्हणजे फॅमिलियल कॅन्सर किंवा एखाद्या विशिष्ट कुटुंबामध्ये स्तनाचा कॅन्सर हा मोठ्या प्रमाणावर आढळतो. याला जेनेटिक फॅक्टर्स असतात म्हणजे जनुकांमधून हा कॅन्सर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो.
अन्ननलिकेचा कॅन्सर हा आपल्या देशामध्ये आणखीन एक कॉमन कॅन्सर्सपैकी एक कॅन्सर आहे. त्याला मुख्य कारणं म्हणजे तंबाखूचं सेवन, अति जास्त प्रमाणात ड्रिंक्स करणे, त्याचबरोबर ज्यांना जास्त प्रमाणात ॲसिडिटी होते व ते जठरामधलं ॲसिड अन्ननलिकेमध्ये सारख्या प्रमाणात येत राहतं, ज्याला रिफ्लक्स म्हणतात, ते एक कारण असू शकतं अन्ननलिकेच्या कॅन्सरचं. अन्ननलिकेमध्ये एखादा अल्सर किंवा ट्यूमर झाला तर त्याची लक्षणं पटकन दिसून येतात. गिळताना त्रास होणे, ज्याला डिस्फेजिया असं म्हटलं जातं, हे सर्वात महत्त्वाचं लक्षण रुग्णांनी दुर्लक्ष करून चालणार नाही. असं लक्षण जर आढळल्यास रुग्णांनी त्वरित एंडोस्कोपी करून घेणं गरजेचं आहे, की ज्याच्यामध्ये दुर्बिणीद्वारे पूर्ण अन्ननलिका तपासली जाते आणि त्या ठिकाणी जर अल्सर किंवा एखादा ट्यूमर असेल तर त्याची बायोप्सी करून त्याचं निदान सिद्ध केलं जाऊ शकतं. आणि एकदा त्याचं निदान झालं तर अन्ननलिकेच्या कॅन्सरवरती सर्वात चांगली उपचार पद्धती म्हणजे शस्त्रक्रिया. युरो ऑन्कॉलॉजी म्हणजे युरोलॉजिकल सिस्टीममध्ये जे काही अवयव आहेत त्या अवयवाचा कॅन्सर म्हणजे युरोलॉजिकल कॅन्सर्स. आता ह्या युरोलॉजिकल कॅन्सर्समध्ये जे अवयव युजली अफेक्ट होतात किंवा ज्या अवयवांना कर्करोग होतो ते अवयव म्हणजे आपल्याला असलेल्या किडनीज, आपल्याला असलेलं मूत्राशय, प्रोस्टेट ग्रंथी. तर साधारण सोप्या भाषेत जर समजून सांगायचं झालं तर प्रत्येक मनुष्याला 2 किडनीज असतात. ह्या 2 किडनी इथे मागे असतात. त्या किडनीमध्ये युरिन तयार होते आणि काही ट्यूब्स असतात, त्याला आपण युरेटर म्हणतो. त्या युरेटरमधून त्या मूत्राशयामध्ये येतात, ज्याला आपण ब्लॅडर म्हणतो, आणि इंद्रियाद्वारे युरिन शरीरातून बाहेर फेकली जाते. या मूत्राशयाच्या तोंडाला एक प्रोस्टेट नावाची ग्रंथीही असते आणि ही फक्त पुरुषांच्या मध्ये आढळते. जननेंद्रियाचा भाग म्हणून ज्या अंडकोश म्हणतो आपण किंवा टेस्टिकल म्हणतो, हा पण एक मूत्रमार्गाचा भाग आहे. युरोलॉजिकल कॅन्सर्समध्ये किडनीचे कर्करोग किंवा किडनीचा कॅन्सर, किडनीच्या ट्यूबचा कॅन्सर, युरेट्रिक कॅन्सर, मूत्राशयाचा कॅन्सर हा सर्वात कॉमन समजला जाणारा किंवा मॅक्झिमम प्रमाणात सापडणारा, नंतर प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर, जननेंद्रियाचा कॅन्सर आणि तरुण मुलांच्या मध्ये सापडणारा हा अंडकोशाचा कॅन्सर, ह्या सगळ्या कॅन्सरचं शास्त्र म्हणजे युरोलॉजिकल ऑन्कॉलॉजी. युरोलॉजिकल कॅन्सरच्या पेशंटना जी काही लक्षणं येतात त्याच्यामध्ये काही वेळा पेशंट्सना पोटामध्ये दुखायला लागणे, युरिनचा कलर लालसर होणे किंवा रक्ताची लघवी होणे, जननेंद्रियामध्ये जखम होणे किंवा लघवीला वारंवार जायला लागणे, काही वेळा अंडकोशाच्या आकारामध्ये बदल होणे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोस्टेट कॅन्सर हा आपण सर्वात जो कॉमन कॅन्सर म्हणतो पुरुषांच्या मध्ये उतारवयामध्ये, काही वेळा तो कॅन्सर हाडामध्ये आणि मणक्यामध्ये पसरतो आणि त्याचं लक्षण फक्त असतं म्हणजे पाठदुखी आणि कंबरदुखी. जर किडनीमध्ये जर गाठ असेल, ह्या किडनीमध्ये जर कॅन्सरची गाठ असेल तर पूर्वी आपण ही किडनी पूर्ण काढून टाकायचो. कॅन्सर नको रे बाबा, हा पूर्णच्या पूर्ण आजार निघावा अशी त्याच्या मागे भावना असायची. गेल्या दशकामध्ये या कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये खूप घडामोडी झालेल्या आहेत. हा कॅन्सर फक्त तेवढाच अवयव न काढता तेवढा कॅन्सरचाच भाग फक्त काढून टाकला जातो. त्याला आम्ही नेफ्रॉन स्पेअरिंग सर्जरी असं म्हणतो. म्हणजे एकीकडे आपण त्या पेशंटची किडनीही वाचवली आणि कॅन्सर जो अफेक्टेड भाग आहे हा फक्त तेवढाच काढून उर्वरित भाग परत शिवला जातो. मूत्राशयाचा जो कॅन्सर आहे त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक जो प्रकार आहे हा मूत्राशयाचा आतलं जे आवरण आहे त्याला असणारा कॅन्सर. आजकाल आम्ही दुर्बिणीच्या साहाय्याने हा जो सुपरफिशियल कॅन्सर म्हणतो, जो स्नायूपर्यंत गेलेला नाही आहे, जो पसरलेला नाही आहे, हा दुर्बिणीच्या साहाय्याने, लेझर किरणाच्या साहाय्याने आम्ही क्लिअर करतो. हा आजार परत परत होऊ नये म्हणून त्यामध्ये काही औषधोपचार पण करतो. समजा दुर्दैवाने हा जर मूत्राशयाचा कॅन्सर जर मूत्राशयाच्या आवरणापर्यंत पसरला असेल तर आम्ही ते मूत्राशय पूर्ण काढून टाकतो. तर आता मूत्राशय काढून टाकलं तर आपण करू काय शकणार? जर आपण मेंदूला आजार झाला तर मेंदू काही काढून नवीन बसवू शकत नाही, हृदय काढून नवीन नाही बसवू शकत. पण सुदैवाने मूत्राशयाच्या कॅन्सरमध्ये गेल्या दशकामध्ये जी डेव्हलपमेंट झाली आहे त्याच्यामध्ये आम्ही मूत्राशय हे काढून टाकतो आणि लहान आतड्यापासून आम्ही एक नवीन मूत्राशय बनवतो, जे स्टोरेजचंही काम करतं आणि जे इव्हॅक्युएशनचंही काम करतं. पेशंटला शरीरावर कुठेही ओरखाडा येत नाही, पेशंटला काही बॅग वापरायचा प्रश्न येत नाही
आणि या आतड्याच्या मूत्राशयाप्रमाणे हे तयार केलं की आहे तसं त्या ठिकाणी हे नवीन बसवलं जातं. ह्याला आम्ही निओ ब्लॅडर ही शस्त्रक्रिया म्हणतो. इंद्रियाचा जर कॅन्सर झाला तर इंद्रियाचा जास्तीत जास्त भाग वाचवून तो कॅन्सर बरा केला जातो. अंडकोशाचा जर कॅन्सर झाला तर अंडकोशाचा कॅन्सर बऱ्याच तरुण लोकांना होतो. तो कॅन्सर काही वेळा पोटामध्ये, फुफ्फुसामध्ये, मेंदूमध्ये इतक्या ॲडव्हान्स स्टेजमध्ये पसरू शकतो. पण गेल्या 2 शतकामध्ये किमोथेरपी, रेडिओथेरपी आणि शस्त्रक्रिया ह्याच्या साह्याने ह्या आजारावर आपण 100% मात केलेली आहे. जर स्वतःला अथवा डॉक्टरांना कर्करोग सदृश्य लक्षणं आढळली तर सर्वप्रथम निदान करून घेणं गरजेचं असतं आणि त्यासाठी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या तपासण्या करून घ्याव्यात. स्त्रियांच्या बाबतीत स्तनाच्या कर्करोगाच्या निदानासाठी सर्वप्रथम स्तनाचे परीक्षण केले जाते. काही शंका वाटल्यास मॅमोग्राफी केली जाते. तसेच डॉक्टरांना गरज भासली तर FNSC किंवा बायोप्सी सारख्या पुढील चाचण्या केल्या जातात. सर्व्हायकल कॅन्सरच्या निदानासाठी स्त्रियांना पॅप्समियर टेस्ट करून घ्यावी लागते. प्रोस्टेट कॅन्सरसाठी पुरुषांना PSA टेस्ट करावी लागते. कॅन्सर निदानासाठी इतर वेगवेगळ्या महत्त्वाच्या तपासण्या म्हणजे ट्यूमर मार्कर टेस्ट, न्यूक्लिअर मेडिसिन्स, बायोप्सी, CBC तपासणी, पेट स्कॅन, CT स्कॅन, MRI आणि अल्ट्रासाऊंड या आहेत. तपासण्यांमधून कर्करोगाचे निश्चित निदान झाले म्हणजे कर्करोग तज्ज्ञ त्यांच्याबरोबरच्या इतर तज्ज्ञांबरोबर चर्चा करून पुढील चिकित्सेची दिशा ठरवतात. कर्करोग चिकित्सेच्या 3 प्रमुख उपचार पद्धती आहेत. त्या म्हणजे शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि केमोथेरपी. कर्करोग चिकित्सा ही कर्करोगाचा प्रकार, रोगाने गाठलेला टप्पा, रुग्णाची तब्येत या गोष्टींवर अवलंबून असते. कॅन्सर वरती शस्त्रक्रिया म्हणजे सर्जरी ही खूप महत्त्वाची उपचार पद्धती आहे. पूर्वीच्या काळामध्ये ह्या शस्त्रक्रियेमुळे कॉम्प्लिकेशन रेट खूप जास्त असायचे. खूप जास्त प्रमाणात पेशंट दगावायचे किंवा काहीतरी कॉम्प्लिकेशन होऊन त्यांना लाईफ लाँग, त्यांना आयुष्यभर काहीतरी अधू होण्याची शक्यता असायची. आता शस्त्रक्रियेमध्ये इतक्या सुधारणा झालेल्या आहेत की मॉर्टॅलिटी म्हणजे मृत्यूचं प्रमाण तर खूपच कमी झालेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये जसं 40 ते 50% हे एवढं मृत्यूचं प्रमाण असायचं ऑपरेशननंतर, आता ते प्रमाण 5% कमी झालेलं आहे. ह्या सर्व गोष्टींना कारण असं आहे की टेक्नॉलॉजिकली इतकी ॲडव्हान्स आणि सुधारणा झालेल्या आहेत. पूर्वी ओपन पद्धतीने म्हणजे छाती व पोट उघडून ज्या काही शस्त्रक्रिया केल्या जायच्या त्या आता आधुनिक पद्धतीने छाती किंवा पोट न उघडता दुर्बिणीच्या सहाय्याने सुद्धा केल्या जातात. त्याचप्रमाणे ऑपरेशनचे जे टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये खूप सुधारणा झालेल्या आहेत. त्याच्यामुळे ब्लिडिंगचे चान्सेस किंवा रक्तस्राव व्हायचे चान्सेस फार कमी होतात. इन्फेक्शनचे चान्सेस खूप कमी होतात आणि पेशंट लवकरात लवकर बरे होण्याची शक्यता खूप वाढते. तसंच ॲनेस्थेशिया किंवा भूलशास्त्र जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आहे आणि त्याच्यामुळे पेशंटची सेफ्टी ही खूप वाढलेली आहे. रेडिओलॉजी म्हणजे एक जनरल टर्म झाली, जनरल संज्ञा झाली की ज्यामध्ये रेडिएशन एनर्जी म्हणजे किरण उत्सर्ग वापरून जिथे मेडिकल ट्रीटमेंट किंवा डायग्नोसिस केलं जातं त्याला रेडिओलॉजी म्हणतो आपण. रेडिओलॉजी कंटेन्स बोथ रेडिओ डायग्नोसिस अँड रेडिओथेरपी. रेडिएशन थेरपी जी असते त्याला 2 प्रकार म्हणतो आपण. एक म्हणजे टेलिथेरपी म्हणजे टेलिव्हिजन म्हणजे बाहेरून काहीतरी आपण किरण सोडतो आणि ट्रीटमेंट करतो. आणि दुसरं म्हणजे रोपण क्रिया की रेडिओ उत्सर्गी जे रेडिएशन उत्सर्गी आयसोटोप असतात ते शरीराच्या आत टाकून आतून किरणोत्सर्ग करायचा त्याला ब्रॅकीथेरपी म्हणतात. आणि सध्या जी मशीन्स मेनली आहेत आपल्याकडे ती कोबाल्ट थेरपी तरी असतील किंवा लिनियर ॲक्सिलरेटरी असतील. कोबाल्ट हे रेडिओत्सर्गी मटेरियल आहे, आयसोटोप त्याला म्हणतो. आणि ते मशीनमध्ये अंगुष्ठ मात्र जसं असतं, शरीरात प्राण केवढा असतो तर अंगुष्ठ मात्र म्हणतात, तसं मशीन जरी मोठं दिसलं कोबाल्ट सोर्स एवढा अंगठ्या एवढाच असतो पण इतका स्ट्रॉंग त्याची बीम येत असते की ती जर मशीन ऑन केलं तर ते बीम तुम्ही त्या बॅटरीचं जसं टॉर्च ओपन करून जसे आपण किरण सोडू शकतो, एखादी जागा बघू शकतो, त्याप्रमाणे कोबाल्ट मशीन किंवा लिनियर ॲक्सिलरेटरमधून सुद्धा आपण किरणांचा झोत टाकून एखाद्या शरीराच्या अवयवावर जिथे कॅन्सर झालेला आहे तिथे आपण किरणोत्सर्ग करू शकतो. आणि किरणामुळे हे सेल्स अफेक्ट होतात, कॅन्सर सेल्स लवकर मरतात. पण रेडिएशन चालू असताना पेशंटला काही कळत नाही, दुखत नाही, काही शॉक बसत नाही, काय नाही.
फक्त रेडिएशनचा इफेक्ट जसा जसा बॉडीवर होत जातो तसं तसं शरीरावर थोडेसे परिणाम होऊ शकतात. जनरल रिॲक्शन, मळमळणं, भूक न लागणं, वजन कमी होणं किंवा अशक्त वाटणं थोडंसं. पण ते सगळ्या पेशंटना होतात असं नाही आहे. लोकांना घाबरायला फार होतं की रेडिएशन रिॲक्शन म्हणून नको व्हावं आपलं किंवा किमोथेरपी रिॲक्शन नको व्हावं. पण 80-90% पेशंटनाचा त्रास होत नाही. एक 10-5% पेशंटना त्रास होतो, पण त्याला पण आपल्याकडे उपाय आहेत ते त्रास कमी करण्याचे. जो डॉक्टर असतो, जो इंजेक्शन देतो पेशंटला, जो इंजेक्शनद्वारे त्याच्या कॅन्सरला ठीक करायचा प्रयत्न करतो, त्याला आपण मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट असे म्हणतो. आणि किमोथेरपी म्हणजे या इंजेक्शन्सना आपण किमोथेरपी म्हणतो, जे केमिकलनी बनलेले असतात, म्हणून त्याचं नाव किमोथेरपी असं ठेवलेलं आहे. ते एक प्रकारचं केमिकल असतं जे आपण डायल्यूट करून पेशंटच्या शरीरामध्ये देतो आणि ते शरीरामध्ये सगळीकडे जाऊन जिकडे जिकडे कॅन्सरचे सेल्स पेशंटच्या शरीरामध्ये आहे तिकडे ते जाऊन त्या कॅन्सरच्या सेल्सना मारायचा प्रयत्न करतो. किमोथेरपी हे वेगवेगळ्या प्रकारे दिलं जातं. जे सगळ्यात कॉमनली आपण देतो ते म्हणजे सलाईनमधनं आपण वेनमध्ये देतो, त्या शिरेमध्ये आपण ते देतो. तर पेशंट आल्यानंतर आपण शिरेमध्ये त्यांना ते सलाईन लावतो आणि त्या सलाईनमध्ये ड्रग काढून टाकून आपण ते पेशंटला देतो. हे सगळ्यात कॉमन फॉर्म झाला किमोथेरपी द्यायचा. पण किमोथेरपी वेगवेगळ्या प्रकारे दिली जाते. जसं आजकाल टॅबलेट पण अवेलेबल आहे, त्याच्या गोळ्या येतात, त्या ओरली फक्त घ्यायच्या, त्याच्याकरता पेशंटला ॲडमिट करायची गरज पडत नाही. दुसरं म्हणजे काही काही किमोथेरपीचे ड्रग्ज असतात जे आपण मसलमध्ये, जसं आपण बाकीचे पेनिसिलिनचे वगैरे इंजेक्शन घेतो, अँटीबायोटिकचे इंजेक्शन घेतो, तसं मसलमध्ये कमरेवर किंवा हातावर आपण देऊ शकतो. काही काही किमोथेरपी ड्रग्ज असतात जे आपण डायरेक्टली स्पायनल कॉर्डमध्ये म्हणजे ब्रेनमध्ये आपल्या मेंदूपर्यंत डायरेक्टली पोचायला पाहिजे म्हणून मणक्यामध्ये आपण किमोथेरपी देतो. तर तो एक प्रकार झाला किमोथेरपीचा. नंतर काही काही ड्रग्ज असतात जे समजा पेशंटला छातीमध्ये पाणी झालं आहे किंवा पोटामध्ये पाणी झालं आहे, तर जेव्हा आपण वेनमधनं किमोथेरपी देतो ते तिथपर्यंत पोचत नाही, त्याच्यामुळे आपण डायरेक्टली कधी कधी डायरेक्टली छातीमध्ये किंवा पोटामध्ये त्यांना किमोथेरपी देता येते. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण किमोथेरपीचे इंजेक्शन्स पेशंटला देऊ शकतो. पण ऑलमोस्ट 90% लोकांमध्ये, इनफॅक्ट 95% लोकांमध्ये आम्ही ते शिरेमधनं म्हणजे नसामधनं पेशंटला किमोथेरपीचे ड्रग्स देतो. कर्करुग्णांमध्ये आहार हा एक महत्त्वाचा घटक आहे. रुग्णांनी सहसा बाहेरचे अन्न खाण्याचे टाळावे. ताजे, घरचे, शिजवलेले अन्नपदार्थ खावेत. रेडिएशन आणि केमोथेरपीचा शरीरावर आणि पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे सात्विक, पचनास हलका, पौष्टिक आहार हा बरं होण्याच्या प्रक्रियेतला महत्त्वाचा घटक आहे. तर आम्ही यामध्ये रुग्णांना असं सांगतो की तांदूळ भाजून भात घ्यावा की ज्यामुळे तो पचायला हलका होतो, किंवा भाताचे वेगवेगळे प्रकार यामध्ये योग्य आहेत, कारण मूलतःच भात हा पचायला हलका असतो. त्यामुळे गव्हाचे पदार्थ अधिक घेण्यापेक्षा भाताचे पदार्थ जर अधिक या काळामध्ये घेतले तर त्याचा निश्चितच उपयोग रुग्णाला होतो. गव्हाचे पदार्थही ज्यांना गहू सातम्य आहे अशा लोकांनी घेण्यास काहीच हरकत नाही, परंतु त्यामध्येही कसे असावे तर फुलका असावा, किंवा गव्हाची पोळीसुद्धा घ्यायला हरकत नाही, परंतु दिवसा पोळी घ्यावी, संध्याकाळी भाकरी घ्यावी, की ज्यामुळे संध्याकाळी जेव्हा नैसर्गिकतःच आपला अग्नी कमी असतो अशावेळी पचायला हलके पदार्थ घेणं जास्त योग्य ठरतं. किमोथेरपीच्या साईड इफेक्टमध्ये मुख्यतः शरीरातली उष्णता वाढते, मग ती वेगवेगळ्या प्रकारे बाहेर पडते. काही वेळा रुग्णांना डोळ्याची आग होणं किंवा तोंड येणं वरचेवर, किंवा मलप्रवृत्तीबरोबर रक्त पडणं, मूत्रप्रवृत्तीबरोबर रक्त पडणं, काही रुग्णांमध्ये, स्त्री रुग्णांमध्ये योनिमार्गाने रक्तप्रवृत्ती होणं, किंवा सगळ्या शरीरावर लाल लाल चट्टे येणं, किंवा रुग्णाला स्वतः सगळ्या शरीराची आग होणं, अशा प्रकारची लक्षणं याच्यात दिसत असतात. अशावेळी जर दुधाचे पदार्थ भरपूर प्रमाणात घेतले तर त्याचा निश्चित फायदा होतो. गाईचं दूध, ताजं लोणी, तूप किंवा गोड ताजं ताक हे प्रकारही या काळामध्ये घेण्यास काहीच हरकत नाही. बऱ्याचदा किमोथेरपीमुळे रुग्णांना अर्श म्हणजे मूळव्याधीचा त्रास होतो. अशा काळामध्ये जर त्यांनी खडीसाखर आणि लोणी असं जर नियमित आहारात ठेवलं तर निश्चितच त्याचा चांगला उपयोग होतो. जसं दुधाचे पदार्थ सांगितलेले घ्या म्हणून आम्ही सांगतो, परंतु त्याचबरोबर दुधाचे अतिशय जड पदार्थ मात्र घेऊ नका असं सांगतो. म्हणजे काय तर बासुंदी आहे, श्रीखंड आहे, की जे पचायला जड आहेत, असे दुधाचे पदार्थ न घेता दूध, लोणी, तूप आणि गोड ताजं ताक हे 4 पदार्थ प्रिफरेबली या काळात घेण्यास सांगतो.
याशिवाय इतर पदार्थ कोणते कोणते आहारात घ्यावे, तर भाज्यांमध्ये ज्या भाज्यांनी कोठा साफ राहील अशा भाज्या या काळात घेण्यास सांगतो. कोणत्या कोणत्या, तर दुधी, पडवळ, भेंडी, सुरण, की ज्यामुळे मलभाग चांगल्या प्रकारे निर्माण होतो आणि शिवाय ज्या भाज्या शरीराचं पोषणही करतात. या काळामध्ये उष्णता शरीरातली नैसर्गिकताच वाढत असल्यामुळे हिरवी मिरची किंवा लाल तिखट हे शक्यतो अवॉइड करा असं आम्ही रुग्णांना सांगतो. आपल्या आहारातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे आमटी. तर यातही मुगाची आणि मसूर डाळीची आमटी जर अधिक प्रमाणात घेतली तर त्याचा निश्चित फायदा होतो. काही वेळा तुरीने पित्त होतं किंवा उडदाचे पदार्थ किंवा उडदाची आमटी ज्यांना घ्यायची सवय असते ती पचायला जड असते. फळांचाही वापर या काळात भरपूर प्रमाणात करायला सांगतो. किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी चालू असताना बऱ्याचदा रुग्णांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप कमी होतं, रक्त कमी होतं आणि अशावेळी हिमोग्लोबिन चांगलं राहावं याच्यासाठी डाळिंब आणि द्राक्ष ही 2 फळं अतिशय पथ्यकर सांगितलेली आहेत की जी रक्तवृद्धी करतात आणि शिवाय पचनही चांगलं करतात. याशिवाय इतर फळांमध्ये सफरचंद, चिकू या फळांचाही समावेश करण्यासाठी हरकत नाही. गोड मोसंब असेल, गोड संत्र असेल तर तेही चालू शकतं. खूप उन्हाळा असेल आणि अशा काळात जर रुग्ण किमोथेरपी घेत असेल आणि त्याला जर सर्दी खोकल्याचा त्रास नसेल तर त्यांनी कलिंगड घ्यायलाही काही हरकत नाही. म्हणजे फलाहार हाही या काळात पथ्यकर असतो. चिकित्सेनंतर रुग्णांना गळून गेल्यासारखं तसंच निरुत्साही आणि मानसिकरित्या खचल्यासारखं वाटू शकतं. अशा वेळी जोडीला योगाभ्यासाची साथही मानसिक आणि शारीरिक संतुलन राखण्यासाठी खूप मोलाची ठरू शकते. मन शांत असेल तर इतर शारीरिक प्रक्रिया सुद्धा योग्य पद्धतीने काम करतात. योगाभ्यासामध्ये आसनांबरोबरच प्राणायाम, धारणा व ध्यान याचाही समावेश होतो. या अभ्यासाने रुग्णाची आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची वृत्ती वाढीस लागते. मन शांत असल्यास शरीरांतर्गत स्त्राव योग्य प्रमाणात होऊ लागतात व त्यामुळे इतर शारीरिक प्रक्रिया सुरळीत होतात. आता योग काय करतं? योगाचा अर्थ काय की शरीर आणि मन. योग हा युज शब्दापासून आलेला आहे. युज म्हणजे जोडणं आणि शरीर आणि मन ह्याला जोडायचं. आता ह्यांचं मन अगदी कमकुवत झालेलं असतं, इम्युन सिस्टीम सगळी खराब झालेली असते. तर आधी त्यांच्या मनावर उभारी द्यायची कशी हे आम्ही योगातनं शिकवतो. योगामध्ये आपण मॅक्झिमम ऑक्सिजन घेण्याची जी क्रिया असते ती क्रिया आपण डेव्हलप करतो. ऑक्सिजन इंटेक वाढायला लागले की त्याची प्रतिकार शक्ती जी सगळी कमी झालेली असते ती संबंध परत त्याने यायला मदत होते. सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही. कर्करोगासारख्या आजाराचा सामना करण्यासाठी पैशाची मोठ्या प्रमाणात गरज असते. अशा वेळी रुग्णांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी शासन तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सेवाभावी संस्था आणि रुग्णालय कार्यरत आहेत. महाराष्ट्र सरकारची एक स्कीम आहे ज्याला जीवनदायी योजना म्हणतात. या जीवनदायी योजनामध्ये ज्याचं उत्पन्न 20,000 रुपयाच्या खाली आहे अशा सर्व कर्करोग रुग्णांना 1 लाखापर्यंत सर्व खर्च मोफत दिला जातो. याचप्रमाणे IPF स्कीम म्हणून एक सरकारचीच आहे, हायकोर्टानं दिलेली, ही चॅरिटी कमिशनतर्फे वापरली जाते. याला इंडिजन पेशंट फंड म्हणतात. याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे की त्या हॉस्पिटलमध्ये त्यांचा जो इन्कम असतो, त्यांची जी मिळकत असते त्याच्या 2% पैसे त्या हॉस्पिटलनं बाजूला काढायचे असतात. त्याच्यासाठी IPF नावाचा एक फंड निर्माण करायचा, एक अकाउंट वेगळा करायचा होतो आणि दरमहा ह्यात ते 2% त्यात टाकायचे असतात आणि ह्या 2%मधनं गरीब पेशंटना मदत करायची असते. आता ही मदत करताना सुद्धा 20,000च्या खालचं ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना पूर्ण आणि ज्यांचं 20 ते 50,000 पर्यंत उत्पन्न आहे त्यांना 50% त्यांच्या वेगळ्या उपचार पद्धतीत कन्सेशन दिलं जातं. आता ह्या सरकारच्या स्कीमशिवाय रतन टाटा ट्रस्ट यांच्याकडून पेशंटला मदत येते, शिर्डी संस्थांच्या मधून मदत येते, महालक्ष्मी टेम्पल ट्रस्टीजकडनं मदत येते. ल्युकेमियासाठी फक्त प्राईम मिनिस्टर फंडातनं मदत येते. चीफ मिनिस्टर फंड महाराष्ट्रात असतो त्यातनं येते. आजच्या काळात हे असाध्य रोगांचं जे प्रमाण आपण समाजामध्ये बघतो त्या दृष्टीने जर विचार केला तर ज्यांना शक्य असेल त्यांनी जर इन्शुरन्सची पॉलिसी घेऊन ठेवली आणि ती सुद्धा साधारणपणे मिनिमम 5 ते 7 लाखाचं एखादं फॅमिलीचं कव्हर असं घेऊन ठेवलं तर घरातल्या कोणालाही असाध्य रोग झाला तरी आपण त्या पेशंटला, घरातल्या मेंबरला आपण चांगल्या पद्धतीचे उपचार हे देऊ शकतो. बऱ्याचदा लहान खेड्यापासून मोठ्या शहरांपर्यंत पोहोचायला वेळ लागतो. शिवाय न परवडणारा खर्च यामुळे बरेच रुग्ण उपचारांपासून वंचित राहतात. आज मुंबई पुण्याच्या बरोबरीने मिरज, कोल्हापूर, सोलापूर,
नाशिक, औरंगाबाद, नागपूर या शहरांमध्ये तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यासारख्या जिल्ह्यांमध्येही कर्करोग रुग्णांवर उपचार करणारी चांगली रुग्णालये आणि अनुभवी डॉक्टर्स उपलब्ध आहेत. परदेशातून परतलेले तसेच टाटा हॉस्पिटल सारख्या संस्थांमध्ये काम केलेले अनुभवी डॉक्टर व तज्ज्ञ अशा ठिकाणी सेवाभावी वृत्तीने कार्यरत आहेत. यामुळे तळागाळातील मध्यमवर्गीय रुग्णांना या उपचार पद्धतीचा कमीत कमी खर्चामध्ये लाभ घेता येऊ शकतो. कर्करोग चिकित्सेसाठी महाराष्ट्रभर चांगली रुग्णालये उपलब्ध आहेत. यापैकी काही रुग्णालये गेली 15-20 वर्षे या क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी करीत आहेत. कर्करोग निदान आणि चिकित्सेसाठी अद्ययावत सुविधा या हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध आहेत. यापैकी बरीच हॉस्पिटल्स कॅन्सर रुग्णांना सवलतीच्या दरात सेवा उपलब्ध करून देतात. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक आयुष्य हे मोलाचे आहे. इतर दुर्धर रोगांप्रमाणेच कर्करोगाशी सामना करताना रुग्ण तसेच त्याच्याशी संबंधित लोकांचा एकूणच आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आमूलाग्रपणे बदलतो. मानसिक तसेच भावनिक स्तरावर आयुष्यात काय महत्वाचे आहे याची जाणीव होते. परिस्थितीशी खंबीरपणे सामना करण्याची ताकद या अवघड रस्त्यावरून चालताना येते. 3 महिन्यानंतर हे जेव्हा पहिल्यांदा कन्सल्टिंग रूममध्ये गेले तर त्यांना आयुष्यात आपले पेशंटची व्हिजिटिंग रूम ही व्हिजिटर्स रूम म्हणजे ती रिकामी हे बघायची त्यांना सवयच नव्हती कधी. त्यामुळे पहिला त्यांना असं थोडंसं डिप्रेस झाले ते की ती रिकामी बघून. नंतर कन्सल्टिंग रूममध्ये गेले, बसले थोडा वेळ. मग सेक्रेटरीला बोलवलं, काय अपॉइंटमेंट्स आहेत का आज? तर ती म्हणली हो 1-2-3 आहेत. ते म्हटल्यावर त्यांना जरा पहिल्यांदा एकदम बरं वाटलं ते बघून. आणि मग नंतर त्यांचे काही हितचिंतक किंवा काही डॉक्टर लोक त्यांच्याविषयी असं पसरवायला लागले की आता डॉक्टर बावडेकर संपले, त्यांचा हात थरथरतो, ते ऑपरेशन्स करू शकत नाहीत, त्यांच्या विचारामध्ये एकमत नाही आहे, ते कन्फ्यूज होतात पेशंटना बघून, त्यामुळे त्यांच्याकडे न जाणं हे चांगलं असं डॉक्टर लोक पसरवायला लागले की तुम्ही त्यांच्याकडे जाऊ नका. कारण ते यांच्या कानावर यायचं कोण काय बोलायचं वगैरे. ते पहिल्यांदा ते खूप डिप्रेस व्हायचे, असा का माझ्याबद्दल असं पसरवतात उगीच कारण नसताना. मग त्यांनाच पटलं की जाऊ दे, लोक असं बोलतात. जेव्हा पेशंटच माझे गुरु आहे, म्हणजे तेच माझे सगळीकडे पसरवतील की मी काय आहे आणि माझी कंडिशन कशी आहे. मी तर म्हणेन कॅन्सर हा एक आपले डोळे उघडतो आणि जगाकडे बघण्याची दृष्टी आपल्याला प्रदान करतो असं मला म्हणता येईल. कारण आपण जेव्हा नैसर्गिक स्थितीत असतो किंवा नॉर्मल स्थितीत असतो, सुखाचे दिवस असतात, तेव्हा आपल्याकडे एक मित्रपरिवार असतो आणि एक आपला नातेवाईक परिवार असतो. परंतु कठीण समय येता कोण कामास येतो याप्रमाणे कॅन्सर झाल्यानंतर आपल्याला अचानक कळतं की ह्याच्यातलं आपलं कोण आणि कोण आपलं नाही. त्यामुळे खऱ्या नातेवाईकांची, खऱ्या मित्रांची परीक्षा या काळात होते. त्याचप्रमाणे हे आढळून आलं की आपले कोणी नसणारे किंवा आपल्याला साधे ओळखतही नसणारे लोक येऊन आपल्याला मदत करतात, आपल्याला बरंच काही सांगून जातात, देऊन जातात. त्यामुळे शेवटी रक्ताचे नाते संबंध हे खरे की नाही ह्याची परीक्षा कॅन्सरमुळे होते. आणि आपल्याला कळतं की माणूस म्हणून माणसाचं जे नातं जो जपतो तेच खरं, आणि ह्याच नात्याने कॅन्सरचा प्रतिकार करायला एक नवीन शक्ती मिळते. माझ्या दृष्टीने प्रायोरिटी जी होती ती हा केवळ माझा व्यवसायही होती. पण जेव्हा मानसीला कॅन्सर डिटेक्ट झाला तेव्हा मला कळलं की मला असं म्हणजे जाणीव झाली की हे सगळं आपण जे काय करतो त्याचा उपयोग काय. तर त्याच्यापेक्षा जर क्वालिटी टाईम किंवा आपल्या याच्यातले जे चांगले क्षण असतात ते जर फॅमिलीबरोबर आपण व्यतीत केले तर त्याचा नक्कीच पुढे जाऊन खूप उपयोग होऊ शकतो. आमच्या चौघांच्या नात्यात पण यामुळे फरक पडला खूपच. कारण आधी पती पत्नीचं आमच्या दोघांचं नातं आता जास्तीत जास्त मित्रत्वाच्या नात्यात गुंफलं गेलं. मुलांमधली इन्व्हॉल्वमेंट सगळ्यांचीच एकमेकांमधली जास्त झाली. नंतर माझा मुलगा त्याची पण बहिणीच्या बाबतीतली जी कर्तव्य ती त्याला कळली किंवा
जास्तीत जास्त तो तिच्या जवळ आला, तिच्या काळजी घ्यायला लागला आणि ते सुद्धा सगळं न सांगता, परीक्षा असो काही असो, पण त्याने त्याचं कर्तव्य स्वतः समजून तो ते पार पाडत होता. मी ज्यावेळेला कॅन्सरमधनं बाहेर आले त्या सगळ्या ट्रीटमेंटमधनं, की चला आता काम करायला तुम्हाला हरकत नाही, एक रोजचे 7-8 तास तुम्ही काम करा अशी डॉक्टरांच्याकडनं परवानगी मिळाल्यावर मी पहिलं काय केलं तर मी पहिलं मनात म्हणाले की माझं आयुष्यात काय आणखीन करायचं राहिलं आहे. माझ्या मनात खूप होतं की माझा स्वतःचा स्टुडिओ असावा. त्यामुळे मी ह्याच्यातनं बाहेर आल्यानंतर पहिलं काम काय केलं तर हा स्टुडिओ बांधला आणि मजा आली. म्हणजे रादर आधी करत होते काम त्याच्यापेक्षा आणखी मजा आली की हे मला अमुक एक वेळात कंप्लीट करायचं, हे मला अमुक एक वेळात कसंही करून बसवायचं. हे जे टाईम लिमिट स्वतःला घालून घेणं होतं ते इथे करू शकले. आणि एक रेग्युलरली कसं आता ह्याच्या पुढे मी नसले तरीसुद्धा रेग्युलरली कसं चालू राहिलं पाहिजे याचा एक विचार करू शकले, जे तोपर्यंत मी इमॅजिनच केलं नव्हतं की मी नाही तर माझं काम नाही. तसा प्रकार नाही. आता मी जरी आले न आले तरीसुद्धा इथे सुरळीत सगळा गाडा सुरळीत छान चालू असतो. कारण ह्याच्यातलं सुखच असं आहे की हे नुसतं स्वतःच्या इगोसाठी नाही. स्टुडिओ 30 तारखेला 60-70 लोकांचा पगार करायला जी मजा येते ना ती कुठच्याच प्रोफेशनला येत नाही जी इथे मला मिळते. मला ॲज अन आर्टिस्ट म्हणून कदाचित ते सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही, कारण मला या क्षणाने शिकवलं आहे की पैसा अत्यंत क्षणभंगूर आहे. तो कधी आज असतो उद्या नसतो, तो कदाचित राहील न राहील, पण तुम्ही आणि तुमची वागणूक आणि तुमचं जे काय आहे गुडविल हे तुमचं कायमचं राहणार आहे. कर्करोग बरा होऊ शकतो आणि योग्य उपचारांनी रुग्णाची वयोमर्यादा पण वाढू शकते. फक्त गरज आहे ती कॅन्सर तज्ज्ञ, कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय यांनी एकत्र येऊन लढा देण्याची. आत्तापर्यंत माझ्या गर्भाशयाने मला 2 मुलं दिली, किती मोठं सुख दिलं. त्याला असं काहीतरी विचित्र झालं, मी खरंच त्याची काळजी घेतली होती का आत्तापर्यंत? काही झालं तरी माझ्या अवयवांनासुद्धा थँक्स मानणं ही माझी गरज आहे, ही मी केलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीने केलं पाहिजे. इतकं आपण गृहीत धरतो, इतकी आपण शरीराची हेळसांड करत असतो, इतक्या वेळेला आपण वाटेल तसं आपल्या शरीराला वापरत असतो. जे परमेश्वराने तुम्हाला भरभरून दिलं आहे त्याचा खूप छान प्रकारे वापर करणं, त्याचे थँक्स मानणं आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे कोणतीही व्यक्ती करत नाही, जे आपण करायला हवं. आपलं आयुष्य किती आहे हे आपण नाही ठरवू शकत, पण तरीही आपण जर अशा वाईट सिच्युएशनमधनं गेलो तर त्याच्यासाठी फाईट बॅक करणं हे आपलं कर्तव्य असं मला वाटतं. आणि कुठेही खचून न जाता मी बरा होऊच शकेन असा आत्मविश्वास ठेवून आपण जर डॉक्टरांवर, आपल्या आजूबाजूच्या माणसांवर, फॅमिलीवर विश्वास ठेवून त्यांच्या साथीने जर लढलो तर आपण नक्कीच ह्याच्यातनं बाहेर येऊ शकतो. कॅन्सर झाला म्हणजे तुमचं आयुष्य संपलं अशी गोष्ट नाही आहे. आजकाल खूप नवीन नवीन औषधं निघालेली आहेत, सर्जरीच्या नवीन नवीन टेक्निक्स निघालेल्या आहेत आणि कॅन्सर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. तेव्हा कॅन्सर झाला म्हणून अगदी हातपाय गाळू नका. 14 वर्ष ते कॅन्सर झाल्यानंतर जगले आणि चांगलं आयुष्य जगले. त्यांनी एवढ्या मोठ्या मोठ्या सर्जरीज केल्या, इथे पण केल्या, आपल्याकडे गोंदवल्याला पण केल्या, पुष्कळ ठिकाणी त्यांनी छान आयुष्य घालवलं. म्हणजे असं कुठेही ते अडून राहिले नाहीत. ज्या घरात कॅन्सर झालेली व्यक्ती असेल त्या घराने, त्या व्यक्तीने खंबीर राहणं खूप महत्त्वाचं आहे. खंबीरपणा हा फक्त मनाचा. मला माहिती आहे की ह्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात पैशाची गरज असते, त्याच्या ट्रीटमेंटसाठी आवश्यकता असते, पण पैसा हे सर्वस्व नसतं. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की सगळ्यांनी अत्यंत खंबीरपणाने याचा सामना करणं, आहे ती परिस्थिती फेस करणं, सत्याला अत्यंत मोठ्या मनाने सामोरं जाणं. आपल्या देशामध्ये सर्व जे कॅन्सर्स आहेत त्यापैकी 80% कॅन्सर्स हे व्यसनांमुळे आणि लाईफस्टाईल जीवनशैलीमुळे होतात. हे अतिशय धक्कादायक गोष्ट आहे. विशेषतः तरुणांमध्ये तंबाखू व गुटखा व सिगरेटचं प्रमाण इतकं जास्त प्रमाणात आहे की त्यामुळे तोंडाचे कॅन्सर व घशाचे कॅन्सर, अन्ननलिका व फुफ्फुसाच्या कॅन्सरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि हा एक मोठा सामाजिक प्रश्न झालेला आहे, कारण तरुण पिढीमध्ये, तरुण मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये हे जेव्हा कॅन्सर होतात तेव्हा ते खूप जास्त ॲग्रेसिव्ह असतात, खूप वाईट प्रकारचे हे कॅन्सर असतात व ते बरे होण्याची शक्यता थोडी कमी असते. त्यामुळे तरुण वयामध्येच हे रुग्ण आपल्याला सोडून जातात आणि हा मोठा सामाजिक प्रश्न झालेला आहे. त्यामुळे मला सर्वांना आवर्जून अशी विनंती करायची आहे
की व्यसनं टाळा, तंबाखूजन्य पदार्थ टाळा, उद्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तंबाखूला नकार द्या.